कल्पना करा, पुणे मुंबईच्या त्या रोजच्या ट्रॅफिकमधून, त्या 9 ते 5च्या चक्रातून सुटून आपण आपल्याच गावच्या शांत अंगणात एक मोठं साम्राज्य उभं करतोय. हे फक्त एक स्वप्न नाहीये. आज आपण ग्रामीण पुनरुत्थानाच्या त्याच वास्तवावर प्रकाश टाकणार आहोत, जिथे गावातील उद्योग शहरातल्या पगाराला अक्षरशः मागे टाकत आहेत. पुणे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकून 10-10 तास नोकरी करण्यापेक्षा अशी कोणती गोष्ट आहे जी गावातील लोक आपल्या अंगणात बसून करत आहेत आणि शहरातल्या पगारापेक्षा 3 पट जास्त नफा कमवत आहेत? नमस्कार मित्रांनो, KP दी एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण 6 महत्त्वाच्या भागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण शहरी ग्रामीण प्रश्नापासून सुरुवात करू, मग सह्याद्रीच्या प्रेरणादायी यशोगाथेतून शिकू. त्यानंतर आपल्यासाठी गावातल्या 5 सुवर्णसंधी कोणत्या आहेत ते उलगडू. मग मार्केटिंगचे एक असं गुपित सांगू जे तुमचे पैसे वाचवेल. एका उद्योजकाचं खरं वास्तव काय असतं हे समजून घेऊ. आणि शेवटी आपली पुढची ठोस पायरी काय असेल यावर चर्चा करू. भाग 1. शहरी ग्रामीण प्रश्न. बघा, अनेक वर्षांपासून आपल्या मनात एक गोष्ट अगदी पक्की बसली आहे की प्रगती करायची असेल तर गाव सोडून शहरातच जावं लागतं. पण आता हे चित्र खूप वेगाने बदलतंय. 2026 पर्यंत आपल्याला रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे शहरातून गावाकडे परतण्याचा एक मोठा ट्रेंड दिसणार आहे. यामागे कारणंही तशीच आहेत. शहरातलं ते महागडं जीवन, कामाचा ताण आणि याच्या अगदी उलट गावात इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या नवीन संधी. आज गावांमध्येच खरी संपत्ती दडलेली आहे, फक्त तिला योग्य नजरेने पाहण्याची गरज आहे. आणि हीच ती नवी नजर आपल्याला या स्लाइडवर स्पष्ट दिसतीये. ही फक्त 2 कॉलममधली तुलना नाहीये, हा 2 पिढ्यांमधील मानसिकतेतला बदल आहे. जुना विचार काय होता की यश म्हणजे गाव सोडणं, शेती म्हणजे एक मर्यादा. पण आजचं वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. आज शेती ही मर्यादा राहिलेली नाही, तर एका मोठ्या व्यवसायाचा पाया बनली आहे. आणि गावात राहून सुद्धा जागतिक दर्जाचं काम उभं करता येतं, हेच नवं सत्य आहे. भाग 2. सह्याद्रीची यशोगाथा. आता आपण एका अशा उदाहरणाकडे वळणार आहोत जे या नव्या वास्तवाला 100% सिद्ध करतं. सह्याद्री फार्म्स ही फक्त एक यशस्वी कंपनी नाही, तर गावात व्यवसाय कसा उभा करायचा याची एक संपूर्ण ब्लूप्रिंट आहे, एक रोडमॅप आहे. चला तर मग या ब्लूप्रिंटचा प्रत्येक भाग आपण आता सविस्तरपणे अभ्यासूया. या इतक्या मोठ्या प्रवासाची सुरुवात किती साधी आणि विनम्र होती ते बघा. फक्त 10 शेतकरी. कल्पना करा, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एका छोट्या गावात विलास शिंदे नावाच्या एका दूरदृष्टीच्या माणसाने फक्त 10 शेतकऱ्यांना एकत्र आणलं. त्यांच्याकडे मोठं भांडवल नव्हतं, बँकेची मोठी कर्ज नव्हती, पण एक खूप मोठं स्वप्न होतं, शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य मोबदला मिळवून देण्याचं. याच एका विश्वासावर ह्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि त्या 10 शेतकऱ्यांच्या विश्वासाचं रूपांतर आज या भव्य वास्तवात झालेलं दिसतंय. 18,000पेक्षा जास्त शेतकरी हा केवळ एक आकडा नाहीये, हे एक मजबूत नेटवर्क आहे, एक इकोसिस्टम आहे. हे 18,000 शेतकरी आता एकटे नाहीयेत, ते एका मोठ्या परिवाराचा भाग आहेत, जिथे ज्ञान, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ सर्वांसाठी खुली आहे. हीच आहे सामूहिक शक्तीची खरी ताकद. आता या आकड्याकडे नीट लक्ष द्या. 1,000 कोटी रुपये ही त्यांची वार्षिक उलाढाल आहे. हा आकडा फक्त आर्थिक यश नाही दाखवत, तर हे सिद्ध करतो की जेव्हा शेतकरी एकत्र येतात आणि आपल्या मालावर स्वतःच प्रक्रिया करतात, तेव्हा ते किती मोठी आर्थिक ताकद निर्माण करू शकतात. ही ताकद संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देते, गावातच रोजगार निर्माण करते आणि शहरांकडे होणारं स्थलांतर थांबवते. आणि ही ताकद फक्त आपल्या देशापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. आज सह्याद्री फार्म्स जगातल्या 42 देशांमध्ये आपला माल निर्यात करत आहे. जरा विचार करा, नाशिकच्या शेतकऱ्याच्या शेतात पिकलेला द्राक्षाचा घड आज युरोपच्या किंवा अमेरिकेच्या सुपरमार्केटमध्ये विकला जातोय. हे कसं शक्य झालं? कारण त्यांनी जागतिक दर्जाचे मापदंड पाळले, क्वालिटी कंट्रोलमध्ये कोणतीही तडजोड केली नाही. हेच आहे लोकल ते ग्लोबलचं सर्वोत्तम उदाहरण. तर या यशाचं गुपित काय आहे ते या टाइमलाईनमध्ये दडलंय. त्यांनी फक्त शेती केली नाही, त्यांनी व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे मूल्यवर्धनावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी शेतीला प्रोसेसिंग आणि ब्रँडिंगची जोड दिली. म्हणजे काय? तर टोमॅटो विकण्याऐवजी टोमॅटो केचप बनवून विकला, द्राक्ष विकण्याऐवजी मनुके बनवून विकले. त्यांनी शेतकरी ते ग्राहक ही साखळी थेट जोडली आणि मधले सर्व दलाल काढून टाकले. यामुळे नफ्याचा मोठा हिस्सा थेट शेतकऱ्याच्या घरात पोचला. भाग 3. गावातल्या 5 सुवर्णसंधी. तर सह्याद्रीकडून प्रेरणा घेऊन आता आपण अशा 5 ठोस व्यवसायांबद्दल बोलूया जे गावात अगदी सहज सुरू करता येतात. यांना आपण सुवर्णसंधी असं मुद्दा म्हणतोय कारण यात गुंतवणूक कमी आहे आणि नफा मिळवण्याची प्रचंड क्षमता आहे. पहिला व्यवसाय डेअरी आणि दूध प्रक्रिया. जवळपास प्रत्येक गावात दूध उपलब्ध आहे.
पण साधं दूध विकण्यात नफा खूप कमी आहे. हा चार्ट बघा. दूध विकून प्रति लिटर 5 ते 10 रुपये मिळतात. पण त्याच दुधाचं पनीर, खवा, तूप किंवा श्रीखंड बनवून विकलं तर तुमचा नफा थेट 30 ते 40% वाढू शकतो. तुम्ही स्थानिक बाजारपेठेत विकू शकता, शहरातल्या हॉटेल्सला पुरवू शकता. यात स्वतःचा ब्रँड बनवायला प्रचंड वाव आहे. दुसरा व्यवसाय ॲग्रो टुरिझम म्हणजेच कृषी पर्यटन. शहरातल्या लोकांना गावाकडच्या जीवनाचं खूप आकर्षण असतं. विचार करा, एक शहरी कुटुंब तुमच्या शेतात वीकेंडला येतंय. तुम्ही त्यांच्यासाठी हुरडा पार्टी, बैलगाडीची सफर, चुलीवरचं जेवण असं आयोजन करता. यातून एका कुटुंबाकडून एका दिवसाचे 2,000 ते 5,000 रुपये अगदी सहज मिळू शकतात. यात मोठी गुंतवणूक नाही, फक्त तुमच्याकडे जे आहे ते चांगल्या प्रकारे सादर करायचंय. तिसरी संधी आहे डाळ मिल किंवा तेलगिरणी. आपल्या गावातील शेतकरी तूर, हरभरा, सोयाबीन पिकवतात आणि कच्चा माल शहरातल्या व्यापाऱ्याला विकतात. तुम्ही गावातच एक छोटी मिल सुरू करू शकता. या टेबलमध्ये बघा, गुंतवणूक 2 ते 5 लाखांची आहे आणि त्यावर सरकारी सबसिडी सुद्धा मिळते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मालाला तुमच्या गावातच हक्काची आणि तयार बाजारपेठ आहे. लोकांना ताजं, भेसळमुक्त तेल आणि डाळ हवीच असते. चौथा व्यवसाय आहे ॲग्री इनपुट स्टोअर म्हणजेच खतं, बियाणं आणि कीटकनाशकांचं दुकान. हा एक सदाबहार व्यवसाय आहे. जोपर्यंत शेती आहे तोपर्यंत या गोष्टींची मागणी कधीही संपणार नाही. तुम्ही फक्त एक दुकानदार न बनता शेतकऱ्यांसाठी एक विश्वासू सल्लागार बनू शकता. त्यांना योग्य मार्गदर्शन करून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी मदत करू शकता. तुमच्या गावातील 500 ते 1000 शेतकरी हे तुमचे कायमचे ग्राहक बनू शकतात. आणि पाचवी सुवर्ण संधी गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेज. शेतकऱ्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे पीक आल्यावर त्याला ते लगेच विकावं लागतं, कारण साठवणुकीची सोय नसते. तुम्ही फक्त 1 गुंठा जागेत एक गोडाऊन बांधून ही समस्या सोडवू शकता. शेतकरी त्यांचा माल जसं की कांदा, बटाटा, धान्य तुमच्याकडे भाड्याने ठेवतील आणि योग्य भाव आल्यावर विकतील. या एका कृषीतून तुम्ही दर महिन्याला 20,000 ते 50,000 रुपये भाडं कमवू शकता. हे एक उत्तम पॅसिव्ह इन्कमचं साधन आहे. भाग 4. मार्केटिंगचं गुपित. आता व्यवसाय तर सुरू केला, पण त्याची जाहिरात कशी करायची? शहरांसारखे मोठे होर्डिंग लावणं किंवा टीव्हीवर जाहिरात करणं शक्य नाही. पण गावात मार्केटिंगचा एक असा मार्ग आहे जो मोठ्या कंपन्यांकडे सुद्धा नाही. आणि तो मार्ग आहे कम्युनिटी ट्रस्ट म्हणजेच समाजाचा विश्वास. हा कम्युनिटी ट्रस्ट हॅक वापरून बघा. या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, तुमच्या उत्पादनाचे, समजा घरगुती मसाल्याचे 100 ग्रॅमचे छोटे सॅम्पल पॅकेट बनवा. दुसरं, हे पॅकेट्स गावातील मंदिराबाहेर, चावडीवर किंवा ग्रामसभेनंतर मोफत वाटा. तिसरं, लोकांना तुमच्या उत्पादनाची अस्सल गावची चव चाखू द्या. इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकता, कारण जेव्हा लोकांना क्वालिटी कळते तेव्हा ते तुमच्याकडे परत येतातच. हीच चव त्यांना शहरातलं पॅकेजिंग विसरून तुमच्याकडे रांगा लावायला भाग पाडेल. आणि हेच या सगळ्याचं सार आहे. गावातील मातोश्रींच्या हाताची चव हेच तुमचं सर्वात मोठं मार्केटिंग आहे. तुमच्या उत्पादनाची शुद्धता आणि अस्सलपणा हीच तुमची सर्वात मोठी जाहिरात आहे. यावर जगातला कोणताही मोठा ब्रँड मात करू शकत नाही. भाग 5. एका उद्योजकाचं वास्तव. मित्रांनो, गावात व्यवसाय करणं हे फुलांच्या पायघड्यांवर चालण्यासारखं नाहीये. हे वास्तव आपण स्वीकारायला हवं. सुरुवातीला लोक नावं ठेवतील, म्हणतील शहरात काही जमलं नाही म्हणून परत आला. वीज पुरवठा खंडित होईल, खराब रस्ते असतील, कुशल कामगारांची कमतरता असेल. पण हेच तर खरं आव्हान आहे. आणि जो या आव्हानांवर मात करतो तोच खरा उद्योजक बनतो. पण या आव्हानांपलीकडचं समाधान खूप मोठं आहे. ही स्लाइड आपल्याला तेच दाखवते. शहरात तुम्ही एका मोठ्या कंपनीतले फक्त एक कर्मचारी आहात, एक आकडा. पण गावात तुम्ही एक उद्योजक आहात, एक ओळख आहात. शहरात तुम्ही फक्त पगार कमावता, पण गावात तुम्ही एक वारसा तयार करता जो पुढच्या पिढीला प्रेरणा देईल. शहरात तुम्ही एका बॉससाठी काम करता, पण गावात तुम्ही तुमच्या मातीतील 10 हातांना काम देता. शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा ही गावातील कट्ट्यावरच येते. भाग 6. तुमची पुढची पायरी. आत्तापर्यंत आपण प्रेरणा पाहिली, संधी पाहिल्या आणि मार्गही पाहिला. पण ज्ञानाला कृतीची जोड दिल्याशिवाय ते अपूर्ण आहे. आता वेळ आहे पुढचं पाऊल उचलण्याची. चला पुढचा अध्याय एकत्र मिळून लिहूया. आम्ही सांगितलेल्या या 5 व्यवसायांपैकी कोणत्या एका व्यवसायावर तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती हवी आहे, ज्यात लायसन्स कसे काढायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा आणि सरकारी सबसिडीसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा या सगळ्यांची माहिती असेल, त्या व्यवसायाचं नाव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. ज्या व्यवसायाला सर्वात जास्त मागणी असेल त्यावर आमचा पुढचा सविस्तर व्हिडिओ असेल. केपी एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.